ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। महापालिका निवडणुकीमध्ये जे दुबार मतदार आहेत त्या दुबार मतदारांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे आणि वसई विरारमध्ये जवळपास 52,000 मतदार जे आहेत हे दुबार असल्याचं निवडणूक आयोगाकडूनच सांगण्यात आलेलं आहे। या संदर्भामध्ये बहुजन विकास आघाडी आक्रमक झाली असून त्यांनी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे। नेमकी काय याचिका आपण दाखल केलेली आहे, तुमचं म्हणणं काय आहे? दुबार मतदारांसंबंधी आम्ही हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे। 22 तारखेला आहे। महाराष्ट्रातल्या अन्य ठिकाणच्या देखील आहे। मतदारांचा घोटाळा हा मशीनपेक्षा आता मतदारांमार्फत घोटाळा होण्याची शक्यता आहे। 2 ते 8 वेळा देखील काही काहींची नावं आलेली आहेत आणि अशी 1000-2000 नावं म्हणजे 5,000 नावं आहेत, पण 1000-2000 नावं जर मतदारांना तुम्ही पसंती दिली का तुम्ही कुठे मतदान करणं हे एक तर कायद्याने चुकीचं आहे। जो ज्या विभागामध्ये देतो त्याचा त्यांनी प्रूफ द्यावा आणि तिकडे मतदान करावं आणि अशी दुबार मतदारांची प्रत्येक प्रभागामध्ये एक वेगळी यादी काढावी, अन्यथा मतदानाच्या दिवशी मोठा गडबड होण्याची शक्यता आहे किंवा मतदान अडकण्याची शक्यता आहे, कारण असं प्रोसिजर करायला भरपूर वेळ लागेल। तर आम्ही त्यांना दिलेलं आहे का समजा 2 ते 8 वेळा असेल तर एकाच ठिकाणी नाव ठेवून बाकीच्या ठिकाणचं नाव त्यांचं काढून टाकावं किंवा त्यांची वेगळी यादी करून त्यांच्या पसंतीनुसार नाही तर जिकडे ते राहतात तो प्रूफ देऊनच करायला पाहिजे, अन्यथा एखाद्या पक्षाकडनं मोठ्या प्रमाणामध्ये गडबड होण्याची शक्यता आहे। 1000, 2,000 त्यांच्या पसंतीच्या मतदाराकडे किंवा प्रभागाकडे ते मतदान वळवण्याची शक्यता आहे। हायकोर्टात तुमची कधी तारीख आहे आणि हायकोर्टाने तुम्हाला काय सांगितलेलं आहे? हायकोर्टामध्ये आमची 22 तारीख आहे, या 22 तारखेला आहे। तशा महाराष्ट्रातल्या बाकीच्या पण पिटिशन आहे आणि त्या दिवशी आमची म्हणजे आता प्रोसिजर चालू झाल्यामुळे हे महापालिकेच्या हातात नाही, निवडणूक आयोगाच्या हातात आहे। तर किमान काही नावं जी आहेत दुबार ती डिलीट करण्यात यावी आणि एकाच ठिकाणी त्यांना मतदान केंद्र त्यांचा रहिवास प्रूफ चेक करूनच दिलं जावं अशी आमची मागणी आहे। निश्चितच जे दुबार मतदारांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे, उद्या बहुजन विकास आघाडीची 22 तारखेला हायकोर्टामध्ये तारीख आहे आणि जे दुबार मतदार जे आहेत त्यांना इच्छेप्रमाणे त्यांना मतदानाचा अधिकार न देता त्यांचा जो रहिवासी पुरावा आहे त्याच ठिकाणी त्यांना मतदानाचा अधिकार द्यावा अशी त्यांची स्पष्ट मागणी आहे। 22 तारखेला नेमकं हायकोर्टामध्ये काय होतं याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई विरार। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।